हॅलो एव्हरीवन, महाराष्ट्र जॉब अपडेटमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। हॅलो फ्रेंड्स, मी उज्ज्वला भरणे स्वागत करत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या जॉब अपडेटमध्ये आपण महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामधली जाहिरात बघणार आहोत। सरकारी नोकरी असणार आहे, सोबतच महिलांना व अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य इथं दिलं जाणार आहे। राखीव सीट त्यांच्यासाठी ठेवली गेलेली आहे। सरकारी नोकरी आहे, ज्यांना कुणाला अप्लाय करायचे असेल त्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, कारण मी व्हिडिओच्या आतमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगणार आहे की कसं अप्लाय करायचं, डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत, सोबतच तुमची वयोमर्यादा काय आहे, तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार आहे की नाही, किंवा तुम्हाला फीस किती लागणार आहे आणि तुमचं एज लिमिट काय आहे, सर्वांची डिटेल्समध्ये माहिती आपण जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर आजची जाहिरात ही नांदेड जिल्ह्यातील असणार आहे। 86 जागांसाठी ही मेगा भरती निघालेली आहे। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड भरती 2025 असणार आहे। 86 जागांची ही भरती निघालेली आहे। 2 पोस्ट असणार आहे। 2 पोस्ट करिता 86 जागा निघालेल्या आहेत। पहिली जी पोस्ट आहे ती गट ड वर्ग 4 सर्व संवर्ग करिता 79 पदांची भरती इथं होणार आहे। सोबतच जी सेकंड पोस्ट आहे ती गट ड वर्ग 4 प्रयोगशाळा परिचर करिता 17 म्हणजे 17 पदांची इथं भरती होणार आहे। म्हणजे टोटल 86 पदांची तुमची भरती घेतली जाणार आहे। खूप मोठी भरती ही नांदेड जिल्ह्यात आता निघालेली आहे। लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचे आहे। शेवटची तारीख तुमची 16 मे 2025 असणार आहे। 16 मे 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे। तुम्हाला खुला प्रवर्गाकरिता 1000 रुपये फीस आकारली गेलेली आहे व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 900 रुपये फीस आकारली गेलेली आहे। वयोमर्यादा तुमची 18 वर्षापासून 38 वर्षापर्यंत असणार आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाची सूट इथं दिली गेलेली आहे। सर्वच प्रवर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत। महिला, अपंग, दिव्यांग लोकांसाठी वेगवेगळ्या राखीव जागा तुमच्यासाठी दिल्या गेलेल्या आहेत। पण त्यासाठी तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट असायला हवं। म्हणजे महिला असेल तर महिला व बाल विकास आयोगचे सर्टिफिकेट त्यांच्याकडे असायला हवी। दिव्यांग किंवा अपंग लोक असतील तर त्यांच्याकरिता ज्या सर्टिफिकेट असतात त्या सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथं आवश्यक आहेत। त्या सर्टिफिकेट तुम्ही अटॅच केल्या तेव्हाच तुम्हाला आरक्षण इथं मिळणार आहे। चला तर मग स्टेप बाय स्टेप प्रोसिजर जाणून घेऊया, कसं अप्लाय करायचं आणि डॉक्युमेंट तुम्हाला कुठले लागणार आहेत। तर ही भरती छानशी जागांसाठी निघालेली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड भरती असणार आहे। ह्या भरतीकरिता जो पहिला गट आहे, पहिली पोस्ट आहे ती गट ड वर्ग 4 सर्व संवर्ग करिता विभाग तुमच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड असं असणार आहे। आणि वेतन श्रेणी तुमची 15,000 ते 46,600। सोबतच तुम्हाला महागाई भत्ता व नियमानुसार तुम्हाला भत्ते सुद्धा इथं मिळणार आहे। तर चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे। ज्यांना कुणाला अप्लाय करायचं आहे त्यांनी अप्लाय लवकरात लवकर करा आणि तुम्ही लवकरात लवकर तुमची ड्रीम जॉब मिळवून घ्या। तर सेकंड जी पोस्ट आहे ती गट ड वर्ग 4 प्रयोगशाळा परिचय करिता असणार आहे। विभाग डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड तुमचे असणार आहे। तुम्हाला 19,900 ते 63,200 तुमचं पेमेंट राहणार आहे। सोबतच तुम्हाला महागाई भत्ता व नियमानुसार भत्ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। अशा एकूण छानशी जागांसाठी ही मेगा भरती तुमची निघालेली आहे। तुमची इथं सीबीटी टेस्ट होणार आहे, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड तुमची इथं एक्झाम घेतली जाणार आहे। एक्झाम कशी होणार आहे, मार्क्स कोणते सब्जेक्ट तुमचे राहणार आहेत, मार्क्स किती असणार आहे त्याबद्दलची सविस्तरपणे आपण माहिती आता जाणून घेऊया। तर परीक्षेचे स्वरूप आता बघूया। गट ड समकक्ष पदांकरिता मराठी सब्जेक्टसाठी 25 प्रश्न तुमचे राहणार आहेत आणि 50 गुणांची तुमची एक्झाम होणार आहे। सोबतच इंग्लिशमध्ये 25 प्रश्न 50 गुणांचे राहणार आहेत। सामान्य ज्ञानमध्ये तुमचे 25 प्रश्न 50 गुणांचे राहणार आहेत व बौद्धिक चाचणी व अंकगणित करिता सुद्धा 25 प्रश्न 50 गुणांचे राहणार आहेत। म्हणजेच टोटल 100 प्रश्नांची परीक्षा होणार आहे। तुम्हाला 200 गुण इथं राहणार आहेत। तुमची सीबीटी टेस्ट होणार आहे। 2 तासाची ही तुमची टेस्ट असणार आहे। तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचे आहे एक्झाम करिता व लवकर एक्झामसाठी पण प्रिपेअर करायचे आहे। प्रिपरेशन सुद्धा तुमचं स्टार्ट करायचे आहे। तर बघा, महिलांना व अपंग लोकांना जर आरक्षण इथं मिळावं यासाठी तुम्हाला काही जे तुमचे डॉक्युमेंट्स असतात किंवा जे महिला आरक्षण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला डोमिशियल सर्टिफिकेट
अटॅच करणं आवश्यक आहे। जर तुम्ही डोमेशियल सर्टिफिकेट अटॅच नाही केली तर तुम्हाला खुल्या प्रवर्गामध्ये अप्लिकेशन करता येईल। तुमच्या डायरेक्ट खुल्या प्रवर्गामध्ये अप्लिकेशन शिफ्ट होणार। म्हणूनच जर तुमच्याकडे डोमेशियल नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला डोमेशियल बनवायची आहे। व जे अपंग किंवा दिव्यांग लोक आहेत त्यांना तुमचे जे सर्टिफिकेट असतात, दिव्यांग असल्याचे सर्टिफिकेट किंवा अपंग असल्याचे सर्टिफिकेट किंवा अनाथ असल्याचे सर्टिफिकेट जे असतील ते तुम्हाला अटॅच करायचे आहेत। तर अशा प्रकारची तुमची ही ॲप्लिकेशन असणार आहे। तुम्हाला लवकरात लवकर ट्राय करायचे आहे। लास्ट डेट तुमची 16 मे राहणार आहे। 16 मेच्या आतमध्ये लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचे आहे। सॉरी, नोटिफिकेशन लेट मी तुम्हाला सांगत आहे, कारण काही कारणामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळ झाला, पण त्याबद्दलचे सॉरी। पण काही दिवस तुमच्याकडे उरलेले आहेत, लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करा। आणि जी एक्झामचं शेड्यूल आहे तो मी माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला मेन्शन करणार आहे, कारण अजूनपर्यंत एक्झामचं कधी होणार आहे याचं शेड्यूल अजूनपर्यंत आलेलं नाही। तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। जेव्हा पण एक्झामची डेट येणार तिथं मी तुमच्यासाठी मेन्शन करून देणार आहे। तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल करा व व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, कारण त्यांनासुद्धा जर जॉबची गरज असेल तर त्यांनासुद्धा हेल्प मिळेल। भंडारा जिल्ह्यातील जाहिरात मी आताच तुमच्यासाठी अपलोड केलेली आहे। आय बटनला क्लिक करून 125 पदांसाठी मेगा भरती निघालेली आहे, त्यांना सुद्धा अप्लाय करा व तुमची ड्रीम जॉब मिळवून घ्या। अशा प्रकारच्या जाहिरातीसाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपॉर्च्युनिटी सोबत। तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर।